तर नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहोत जाळ्यासाठी तारेचे रिंग आणि थर्माकोल। तर मित्रांनो, हे कोणत्या जाळ्यासाठी कसे बनवायचे तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा की जाळ्यासाठी तारेचे रिंग आणि थर्माकोल हे कसे बनवावे लागतात, तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, येथे आता आम्ही थर्माकोल आणि तारेचे रिंग बनवण्यासाठी जेवढं पण साहित्य लागतं तर ते सगळं साहित्य आम्ही आता येथे घेऊन आलेले आहे। आणि मित्रांनो, आम्ही आता लगेच येथे सुरुवात करणार आहोत बनवण्यासाठी। तर मित्रांनो, हे आम्ही मोठ्या जाळ्यासाठी बनवणार आहोत, तर ते कसे बनवायचे असतात तर चला आपण आता लगेच करूया व्हिडिओला सुरुवात। आम्ही हे थोडं मोठ्या साईजचं जाळं घेतलेलं आहे। तर हे मोठ्या धाग्याचं जाळं आहे आणि घरांची साईजसुद्धा मोठी आहे। तर हे जाळं मित्रांनो 7 बोटी घेतलेलं आहे आणि यासाठी आम्हाला तारेचे रिंग आणि थर्माकोल बनवायचे आहेत। तर धागासुद्धा मोठ्या साईजचाच आहे। मित्रांनो, तसे थर्माकोल आणि रिंग बनवण्याचे हे वेगवेगळ्या जाळ्यांसाठी वेगवेगळी साईज असते, तर आपल्याला जाळ्यानुसार साईज बनवावी लागते। जाळ आमचं मोठ्या साईजचा असल्यामुळे आम्ही तारसुद्धा थोडी जास्त जाड घेतलेली आहे, कारण मोठ्या जाळ्यासाठी थोडं वजन जास्त लागतं। तर त्यासाठी आम्ही 3 mm ची ही तार घेतलेली आहे। आणि त्यासाठी मित्रांनो थर्माकोलसुद्धा थोडे मोठेच कापावे लागतात। तर आम्हाला आता या जाळ्यासाठी थोडे मोठालेच थर्माकोल कापावे लागतील आणि तारेचे रिंगसुद्धा आपल्याला थोडी मोठी साईजचे बनवावे लागेल, कारण मित्रांनो हे जाळ्यामध्ये अडकणार नाही। तर घरांपेक्षा थोडी मोठी साईजचे आपल्याला तारेचे रिंग बनवावे लागते। तर बघू शकता आम्ही आता येथे थर्माकोल कापून घेणार आहोत। तर त्यासाठी मोठी एक सुरी घेतलेली आहे। सुरीने मित्रांनो थर्माकोल चांगले कापता येतात। तर मित्रांनो, आमचे आता 2 थर्माकोल काढून झालेले आहेत। तर बघू शकता। तर आता हे थर्माकोल बारीक कापून घ्यायचे आहेत। तर जसे जाळ्याला बांधायचे आहेत तर तसे बारीक कापून घ्यायचे आहेत। तर आम्ही आता कापून घेणार आहोत। तर बघू शकता साधारण 1.5 बोटाची अशी जाडी घेतलेली आहे। तर साधारण आपल्याला एवढ्या मापाचे थर्माकोल बनवायचे आहेत। तर एक सारखे असे बनवायचे आहे। आणि जाडी थोडी जास्त ठेवायची आहे, जाळ मोठ्या धाग्याचा असल्यामुळं। तर हे आपल्याला अजून सारखे करून घ्यायचे आहे साईडनं। तर असे एक सारखे कापून घ्यायचे। तर एवढ्या मापाचे आपल्याला बनवायचे आहे आणि थर्माकोल हे थोडे जाडच ठेवायचे आहे। तर हा थर्माकोल थोडा जाड आहे, तर ह्या थर्माकोलचे आपल्याला 2 सारखे भाग करून घ्यायचे आहे। तर मधोमध कापून 2 सारखे भाग करायचे आहे। तर असं एक सारखं कापून
तर असे आपण सारखे भाग केलेले आहे 2. आपल्याला तारेचे रिंग पण बनवायचे आहे. तर आता मित्रांनो यासाठी आम्ही एक मोठा पाईप आणलेला आहे. तर हा 4 इंची पाईप आणलेला आहे रिंग बनवण्यासाठी. म्हणजे मित्रांनो एक सारखी अशी तारेची रिंग तयार होते, कारण मोठ्या जाळीसाठी मोठीच रिंग लागते. तर बघू शकता PVC पाईप आम्ही आणलेला आहे 4 इंची, आणि त्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे तारेची रिंग तयार होते. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला जाळ्याच्या घरामधून रिंग इकडे तिकडे जाणार नाही, तर अशी रिंग बनवायची आहे. तर बघू शकता घरापेक्षा आपल्याला थोडी मोठीच रिंग बनवून घ्यायची आहे. तर पहा ही रिंग आता जाळ्याच्या घरामधून जात नाही, तर अशी आपल्याला रिंग बनवायची आहे. आणि थर्माकोल पण आपल्याला असेच बनवावे लागतात. तर पहा म्हणजे मित्रांनो असे रिंग बनवले की जाळ्यामध्ये ही रिंग गुंतत नाही, तर त्यासाठी आपल्याला थोडी मोठ्या साईजची रिंग बनवायची आहे. तर बघू शकता आमची आता ही साईज परफेक्ट झालेली आहे. तर अशी आता आपल्याला रिंग बनवायचे आहेत. तर लगेच आपल्याला थर्माकोलला दोरा बांधायचा आहे, आणि दोरा बांधण्यासाठी एक ताराने आपल्याला होल पाडायचा आहे. मधोमध थर्माकोलच्या मधोमध होल पाडायचा आहे. आणि त्यामध्ये दोरा ओवून घ्यायचा आहे. दोरा साधारण लहान वापरला तरी चालेल. तर हा दोरा ओवून घेतलेला आहे, आणि साधारण एवढ्या अंतरावरती दोरा कट करायचा आहे. आणि या ठिकाणी गाठ मारून घ्यायची आहे. तर गाठ साधी मारली तरी चालेल. आणि ही गाठ नंतर आपल्याला थर्माकोलच्या मध्यभागी सरकवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या जाळ्याला ती गाठ गुंतणार नाही. आणि मध्यभागी घेतल्यानंतर येथे पाठीमागून पुन्हा एक गाठ मारून घ्यायची आहे. आणि ही गाठ अगदी खेटून मारायची आहे. आणि खेटून मारल्यानंतर ती गाठ आवळून घ्यायची आहे ओढून. तर ह्या थर्माकोलला दोरा बांधून जाळ्याला बांधण्यासाठी थर्माकोल तयार झालेला आहे. तर असेच आपण सर्व थर्माकोलला दोरे बांधून घेणार आहोत. पाईपाला सगळी तार आता गुंडाळून घेतलेली आहे. तर बघू शकता आता सगळी तारेची रिंग झालेली आहे. तर आता आपल्याला ही रिंग जी असते तर ती कट करून घ्यायची आहे. तर आता बनवून झालेली आहे, परंतु आपल्याला अजून कट करावे लागेल. तर ते आम्ही आता पकडीनेच कट करणार आहोत. तर झटपट बघू शकता आपल्या सगळ्या रिंगा बनवून झालेल्या आहेत. आता तर एक सारख्या कट करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता अशा एक सारख्या आपल्याला सगळ्या कट कराव्या लागतात.
तर मित्रांनो आमचे आता तारेच्या रिंगा सगळ्या बनवून झालेल्या आहेत. तर बघू शकता सगळ्या कट करून घेतल्या आहेत आम्ही आता. तर अशा प्रकारे मित्रांनो एकसारख्या आम्ही ह्या सगळ्या तारेच्या रिंग्या बनवलेल्या आहेत. तर आता याला आपल्याला चिकट टेप लावायचा आहे. तर बघू शकता इथे आपल्याला जॉईंटवरती चिकट टेप लावून घ्यायचा आहे. तर यासाठी मित्रांनो आम्ही काळा चिकट टेप घेतलेला आहे, कारण हा काळा चिकट टेप जास्त फिट्ट राहतो. तर याला पाण्यामध्ये सुद्धा काही होत नाही. तर बघू शकता असे आपल्याला आता चिकट टेप लावून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला जॉईंटवरतीच हा चिकट टेप लावायचा आहे, कारण आपल्याला या जॉईंटवरती दोरा बांधावा लागतो चिकट टेपवरती. तर असा आपल्याला चिकट टेप लावून घ्यायचा आहे जॉईंटवरती. तर पहा आपला चिकट टेप लावून घेतलेला आहे असा. आणि मित्रांनो आता सगळ्याच रिंगांना असाच चिकट टेप लावून घ्यायचा आहे. तर आता काही रिंगांना चिकट टेप लावून झालेला आहे. आणि मित्रांनो याला आता आपल्याला दोरा बांधायचा आहे. तर आता तो दोरा कसा बांधायचा तर बघू शकता इथे आपण आता यासाठी आम्ही बारीक दोरा घेतलेला आहे. मित्रांनो थोडा मोठा दोरा असला तरीसुद्धा चालतो, परंतु आम्ही बारीकच दोरा वापरतो. तर थर्माकोलला पण दोरा बांधावा लागतो आणि रिंगांना पण आपल्याला दोरा बांधायचा आहे, कारण आपल्याला जाळ्याला बांधण्यासाठी दोरा बांधावाच लागतो. तर बघू शकता असा चिकट टेपवरतीच दोरा बांधायचा आहे, म्हणजे आपला चिकट टेप पण फिट्ट राहतो आणि पाण्याने चिकट टेप निघणार पण नाही. तर त्यासाठी असा दोरा बांधावा लागतो आपल्याला चिकट टेपवरती. अशा प्रकारे दोरा बांधून घेतलेला आहे आम्ही आता. आणि हा दोरा मित्रांनो आपल्याला आता तर साधारण 5 ते 6 इंच दोरा आम्ही ठेवलेला आहे जाळीला बांधण्यासाठी. बघू शकता मित्रांनो अगदी 5 ते 6 इंच तर दोरा इथे आम्ही कट करून घेतलेला आहे. तर एवढा दोरा आपल्याला जाळीला बांधण्यासाठी लागतो. तर आता सगळ्याच रिंगांना मित्रांनो अशा प्रकारे दोरा बांधून घ्यायचा आहे. तर आमच्या आता जेवढ्या पण रिंगा राहिलेल्या आहेत तर त्याला सगळ्यांना अशाच प्रकारे आम्ही दोरा बांधून घेणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आमचे आता थर्माकोल आणि तारेचे रिंग बनवून झालेले आहे. तर मित्रांनो आम्ही मोठ्या जाळ्यासाठी बनवलेले आहेत. मित्रांनो आपल्याला जसं जाळं असेल तर तसे आपल्याला थर्माकोल आणि तारेचे रिंग हे बनवावे लागते. आपलं जर जाळं बारीक घरांचं असेल तर त्यासाठी मित्रांनो बारीक थर्माकोल आणि बारीक तारेच्या रिंगा ह्या बनवाव्या लागतात. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मोठ्या जाळ्यासाठी या थर्माकोल आणि तारेच्या रिंगा बनवून घेतलेल्या आहेत. तर आम्ही आता ह्या ताराच्या रिंगा आणि थर्माकोल ह्या जाळ्याला आपण हे जाळं घेतलेलं आहे. तर या जाळ्याला आम्ही आता बांधून घेणार आहोत. तर याचा सुद्धा मित्रांनो लवकरच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे की ह्या तारेच्या रिंगा आणि थर्माकोल जाळ्याला कसे बांधावे लागतात. तर याचा सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच बनवणार आहोत आणि तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ लवकरच पाहायला भेटणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करत चला. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मित्रांनो या चॅनलवरती आम्ही अशाच प्रकारचे नवनवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये.